माहिती होतं की आपल्याला असा एक रोमॅन्स करायला मिळणार आहे या भूमिकेतून? सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप नमस्कार. अजिबात नाही, रोमॅन्स लोकांना माहितीच आहे माझ्याबद्दल, प्रत्येक वेळेस मी विलनचेच काम केलेले आहे. सो हा माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव आहे. या मूवीमध्ये मी श्रीकांत सरांबरोबर रोमॅन्स करते आणि अजून किती चिडवणार आहे. ठीक आहे. अजिंक्य, तुझे खूप खूप धन्यवाद. या चित्रपटामध्ये मला तू काम करण्याची संधी दिली आहेस, कारण आत्ता मी काही चित्रपट करते, वेबसिरीज करते, पण त्यापेक्षा हा रोल खूपच वेगळा आहे आणि माझी खरंच मनापासून इच्छा आहे की लोकांनी मला या अवतारामध्ये पण पाहावं. सो हे कम्प्लीट होतं याच्यामुळे. आणि अजिंक्य आणि आमच्या पूर्ण टीमने खूप खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनतीने काम सगळ्यांनी केलेलं आहे. सो 31 जानेवारीला सगळ्यांनी प्लीज प्लीज मूवी पहा. चित्रपटगृहात जाऊन नक्कीच. चित्रपटगृहात जाऊनच. आनंदा कार्यकर, आपल्या भूमिकेबद्दल आपण काय सांगणार? म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये विविध विषयासाठी मास्तर असतात, म्हणजे गणित, भूगोल, तसे पीटीचे सुद्धा मास्तर असतात. ते सगळे स्पोर्ट्स पण घडवत असतात. म्हणजे शरीर यष्टीची पिळदार असते, अशी मी भूमिका याच्यात पीटीच्या मास्तरांची, पवार मास्तरांची करतोय. आणि बाकी सगळेजण कलाकार आहेत, तुम्ही टीजर पाहिलेलाच आहात. त्यामुळे म्हणजे ही आता माझी सुद्धा वेगळी भूमिका तुम्हाला त्यात बघायला मिळेल अशी मी आशा करतो, पिळदार शरीर यष्टीची. आणि ज्या सिनेमाबद्दल म्हणजे सांगायचं म्हणजे आता अजिंक्यने ही फिल्म केलेली आहे आणि त्याची पहिली फिल्म असून सुद्धा ही खूप गोड आणि छान फिल्म झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला टीजर बघितल्यानंतर कळेलच, बाकी इतर सगळ्यांनी बोलून झालेलंच आहे, आता तेच काय परत बोलायचं. आणि खूप छान फिल्म आहे. 31 जानेवारीला रिलीज होते. तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म आवर्जून बघा, तुम्हाला त्यातलं वेगळं पण बघायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना, आपले यंग जनरेशनला आपल्याला 10-15 वर्ष मागे जाऊन, जसं आपले संगीतकार आहेत त्यांनी सांगितले मगाची त्यांची घटना की म्हणजे पाठलाग करायचा, सगळ्यांना सगळ्या गोष्टी आठवतील असं मला वाटतं. म्हणून निदान त्यासाठी तरी ही फिल्म बघा, जुन्या गोष्टी आठवण्यासाठी. नक्कीच. आणि आपली भूमिका ज्याबद्दल आपण सांगितले ती बघायला पण आम्हाला सगळ्यांना आवडेलच. पिळदार पीटीचे शिक्षक आहात आपण, तर खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी, या सिनेमासाठी देखील. श्रीकांत सर, आत्ताच आम्ही आपला एक कम्प्लीट वेगळा अवतार या सिनेमामार्फत, या गाण्यातून, या टीजरमधून पाहिलाय. सो तुमच्यासाठी हे किती चॅलेंजिंग होतं? माझ्यासाठी नाचणं जरा अवघडच होतं, पण नाही, प्रेमात काही करावं लागतं, तर ते त्यातलं ती प्रेमाची गोष्ट आहे ती सगळी ही. आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या प्रेमांची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर चित्रपटांचा इतिहास काढून बघितला, म्हणजे आत्ताच जाऊ दे, आत्ताची हल्लीची पिढी म्हणजे काय ब्रेकअप आणि जेवलीस काय ह्याच्यामध्ये अडकलेले, पण त्याच्या थोडंसं मागे जाऊन की 90s मध्ये काय घडत होतं, तर हे नेमक्या दृष्टीने हा चित्रपट बनवलाय. वेगवेगळ्या ह्याच्यामधल्या, म्हणजे मला वाटतं की हा इथं बसल्यापैकी 100% लोकांचा हा अनुभव आहे. प्रत्येकाचंच कुठे ना कुठेतरी काहीतरी क्रश असतो, कोणतरी आवडत असते किंवा आवडत असतो, किंवा काय 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 बऱ्याच गोष्टी, तर त्या घेऊन आपण जगत असतो. आपल्याला पुढे भेटेल की नाही माहित नाही. मला आता आमच्या वेळेस माधुरी दीक्षित आणि ह्या सगळ्या हिरोईन्स बद्दल क्रश होता, माहिती नसतं की आपल्याला पुढे ह्यांच्याबरोबर काम करायला मिळेल की नाही किंवा भेटेल की नाही इथपासून. तर तसं काही होऊन जातं. पण काही अप्रोचेबल असतात, पण कधी कधी खूप गोष्टी न बोलल्यामुळे राहून जातात. तर त्या या चित्रपटांमध्ये नेमक्या टिपलेल्या अजिंक्यने. आणि अजिंक्यचा जो पहिला चित्रपट जरी असला तरी त्याचा चित्रपटाचा अभ्यास खूप आहे. त्याच्याकडे जाऊन त्याच्याच होम थिएटरवरती मी बरेच चित्रपट बघितलेले आहेत की त्याचा अभ्यास म्हणून, असं म्हणून. आणि त्याच्या प्रत्येक फ्रेमबद्दल किंवा एकूणच त्या चित्रपटाच्या नॅरेशनबद्दल तर त्यांनी नेमक्या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या की मला काय हवं आहे, कुठला काय दाखवायचं आहे आणि त्याच्यातल्या नेमक्या तुम्ही काय प्रक्षेपित करायला पाहिजे. आणि योगेश सर तर म्हणजे जादूगार आहेत, ते त्यांच्या डोळ्यातनं आम्ही दिसणार आहोत. त्यांनी आम्हाला खूप छान छान फ्रेम्स तुम्हाला, त्याच्यावरूनच मी वेडा झालो की आम्ही एवढा भारी दिसतोय असं म्हणून, किंवा मी असं इथपर्यंत फरक पडावा. कारण आणि गाणी तर काय सांगायचं, म्हणजे ते गुलाबी गुलाबी ते तेव्हा नाचताना काही खूप काही वाटलं नव्हतं, कारण तेव्हा म्हणजे हे होतं ना की अरे बापरे ही स्टेप चुकली तर वगैरे, आणि सगळं स्लोमो आणि 48 फ्रेम्स आणि काय 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 ह्याच्यामध्ये अडकणं होतं.
पण मीरासारखी सहकलाकार, वीणासारखी सहकलाकार असले की ते वीणाच्या तालावर नाचले आणि मीराने तालावर नाचवलंय. तर असे सहकलाकारांबरोबर काम करायला खूप नक्कीच मजा येते. आणि पुन्हा चित्रपट ही काही कोण म्हणजे एकट्याचं हे नाही आहे, हे समूह कलाकृती आहे. जो तो आपलं दान टाकत राहतो आणि सगळ्यांचं दान जेव्हा पडतं त्यावेळेसच चित्रपट हिट होतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की हा आमचा इलू इलू नावाचा चित्रपट 31 जानेवारीला म्हणजे 2025 मधला हिट चित्रपट असेल. 1998 ची ही फिल्म पण 2025 मध्ये आपल्याला बघायला सगळ्यांनाच आवडेल. आणि या फिल्मचं जे खास आकर्षण आहे, या सिनेमातून जी एक गोड असा चेहरा, ग्लॅमरस चेहरा मराठी सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करतोय, एली अब्राम यांना देखील आपल्याला आता